आज आमच्या कृष्णकमळाच्या वेलाला उमलले होते छान असे फुलं आणि भरपूर साऱ्या कळ्या आल्या जातात त्याला. उन्हाळा असूनही हिरवागार असा वेल खिडकीवर सोडला, एकदम छान वाटतो आतमधनं पाहायला सुद्धा. आणि एकदम फ्रेश फुलं आहेत. शेतकऱ्याच्या घरी टेम्पो, कार, कोणतीही गाडी असो त्याचा उपयोग फक्त माल व्हायलाच होतो. तसे आम्ही कांदे घेतले आणि आमच्या जवळच्या चंद्रनगर मार्केटला गेलो विकायला. त्याला काही जास्त भाव नसल्यामुळं किती 2-3 तास आम्ही तिथं बसून शेवटी स्वस्तातच ते कांदे दिले. आणि सगळ्या शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे तिथं, एकदम भाव नाही कुठल्या मालाला, काही नाही. सगळे शेतकरी एकमेकाच्या तोंडाकडे बघतात आणि स्वस्त मालामध्ये देतात. इथे एक बाबा होते, ते बाबांना असं वाटलं की कोण नवीन ब्लॉगर आले जे माझा एवढा व्हिडिओ कॅप्चर करते. ते माझ्याकडे एकसारखे पाहतच होते. म्हटलं चला बाबा, तेवढाच तुम्हाला पण चान्स आला आहे म्हणून व्हिडिओ घेतला. आणि नंतर राहावं नाही म्हणून थंड करवण्यासाठी गारीगार पण घेतली. गारीगार कुठं खाऊन नाही झाली, रसही घेतला. म्हणलं चला आता तर कांद्याचे पैसे कशाला घरी न्यायचे म्हणून इथंच एका फुटवेअरमध्ये चप्पलही घेतली. 800-900 रुपयाची चप्पल घेऊन कांद्याचे पैसे आलेले घालवले. मग घरी गेलो कलिंगड घेऊन. मस्त असे स्वस्त कलिंगड भेटले म्हणून भरपूर सारे कलिंगड नेले आणि तेही नाही राहावलं म्हणून त्यालाही चराचरा कापलं आणि सगळ्यांनी खाल्लं. मस्त गोड होतं, सगळ्यांनी एन्जॉय करीत कलिंगड खाल्लं. दुपारचं थंडगार एकदम सगळ्यांना मार्केटवरून येताना घेऊन आल्यामुळं मस्त सगळ्यांनी एन्जॉय करून त्याला. आणि एकदम गोड होतं टेस्टला. आता उन्हाळा असल्यामुळे एकदम लाल लाल कलिंगड येतात, कवळे नाही काय नाही, एकदम छान. आणि बिलकुलसुद्धा भाव नाही आहे त्याला, एकदम स्वस्त भावात भेटले. आणि माझ्या बाळाला तर कारणच लागतं काहीतरी आपलं छान छान करायला. व्हिडिओ पुढं मोबाईल धरला की त्याची सुरुवातच झाली, छान आहे मम्मा. आणि इथं मग सूर्यदेवाला बाय बाय करून मस्त सनसेटचा एन्जॉय घेऊन मग मस्तपैकी मार्केटला गेले. परत थोडंसं सामान आणलं आणि संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ झाली. म्हणलं आता स्वयंपाक उरकून घेऊन एवढा सगळा भाजीपाला घेऊन आले आणि एवढे मोठे मोठे बिटा आणले. ह्या बिटाचे मी काय केलं हे तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. हिरवीगार भाजी पूर्ण कोमेजली होती पण पाण्यात ठेवल्यामुळे ती छान झाली. आणि इथं लगेच शेपूला चरचर कापून घेतलं. मस्त कढईमध्ये हिरवी मिरची, लसूण, मीठ टाकून मस्त तडका देऊन त्याला उलटपालट करून झाकून ठेवलं. मस्त शिजू गेली. 2-3 वेळा झाकण काढून उलटपुलट केलं. मस्त तीही झाली एकदम चविष्ट. शेतकऱ्याची एकदम ताजी भाजी आणली होती. आणि इथं भाकरीचे तोंड फुगवली एकदम टम्म. म्हणलं आता बायांनो तुम्ही पण फुगा, जाऊ द्या. मस्त 2 भाकरी करून घेतल्या. आणि ह्या बिटलांचं मी काय केलं हे नक्कीच बघा.